योगगंगा या कार्यक्रमामध्ये आज अतिशय 3 महत्त्वाचे आपण आसन बघणार आहोत। तर हे आसन कोणी करायचे कोणी करायचं नाही, कोणतेही आपण नवीन जेव्हा आसन शिकतो किंवा योगाचे काही प्रकार शिकतो तर आपल्याला माहिती असावी की कोणी करायचं आणि कोणी करायचं नाही, किंवा कसं करायचं किंवा कशा पद्धतीने आसनाकडे जायचं। अवघड आसन असेल तर त्याच्या सुरुवातीचे आधी आपल्याला सुरुवातीचे आसनं करावं लागतात, त्याचे सोपे सोपे आसनं, आणि नंतर त्या आसनामध्ये जायचं, ही एक पद्धत असते। तर आपल्याला सर्वांगासन, हलासन आणि मत्स्यासन हे आपण 3 आसनं बघणार आहोत। तर हे आसन जास्त ज्यांना कंबरदुखी आहे त्यांनी करायचं नाही, खूप जास्त बीपीचा त्रास आहे त्यांनी पण करायचं नाही। लहान मुलं पण करू शकतात, लहान मुलांना तर उंची वाढवण्यासाठी हे खूप चांगलं उपयुक्त असं आसन आहे। आणि मोठे जे स्वस्थ आहेत ते पण करू शकतात, केसांसाठी डोळ्यांसाठी फार उपयुक्त असं ते आसन आहे। तर कशा पद्धतीने आपल्याला ते करायचं आहे, परंतु कोणतेही आसन योगासन करण्यापूर्वी आपल्याला जो नियम आहे, थोडेसे सूक्ष्म प्रकार, थोडंसं वॉर्मअप हे करून घ्यायचं आहे आणि नंतर आसनाकडे आपल्याला वळायचं आहे। सुरुवातीला आपल्याला पाठीवर झोपायचं आहे। या पद्धतीने आपण पाठीवर झोपलेलो आहोत। सर्वांगासन हे आसनांचं राजा म्हटलेलं आहे। ह्याची प्रॅक्टिस कशी करायची, दोन्ही पाय जे आहे सुरुवातीला उत्तान पादासन ह्याची सुरुवातीला आपल्याला 1-2 दिवस प्रॅक्टिस करायची। पाय आपले सरळ 90 अंशापर्यंत आलेले आहे। त्यानंतर आपल्याला 2-3 दिवसांनी हाताच्या आधाराने असं उचलायचं, ह्याला म्हणायचं विपरीत करणे असं। मग ह्याची प्रॅक्टिस करायची आणि मग नंतर 2-3 दिवसांनी आपल्याला सर्वांगासन 90 अंशापर्यंत दोन्ही पायांना उचलायचं आहे। त्याचा कालावधी सुरुवातीला 10 सेकंद ठेवा, नंतर 20 सेकंद, असं 5 मिनिटापर्यंत हळूहळू आपण कालावधी वाढवू शकतो। मग कमीत कमी 1 किंवा 2 मिनिटं जर आपण रोज केलं हे आसन तरी त्याचा फायदा केसांकरता, डोळ्यांकरता, आणि त्याला सर्वांग सुंदर किंवा सर्वांगासनाला राजा का म्हटलं आहे आसनाचं, अतिशय उपयुक्त असं आसन आहे हे। आपले पाय हृदयापासून लांब आहे, पायाचा शुद्ध रक्त हृदयाकडे येण्यास मदत होते। मग सोडताना पण हे कसं सोडायचं आहे आसन, तर सावकाश सावकाशरित्या आपल्याला हात असे ढिले करून कंबर जी आहे आपली सावकाश सावकाश टेकवायची आहे। पायांना थोडंसं मागे घ्यायचं आणि एकदा कंबर टेकली की सावकाश पायाला खाली आणायचं आहे। मग याचं पूरक आसन आहे, ह्याच्यामध्ये जालंधर बंध बांधले जातो। मग याचं पूरक आसन काय आहे, मत्स्यासन। मग त्याच्या आधी आपण एकदा हलासन बघूया आणि दोन्हींचं पूरक आसन एकच असल्यामुळे नंतर ते आसन बघूया। दुसऱ्या नावाचं आसनाचं नाव आहे हलासन। मग ह्याची पण प्रॅक्टिस सुरुवातीला आपण ह्याची प्रॅक्टिस करूया, नंतर तसंच हाताच्या आधाराने कंबर उचलायची। मी हळूहळू पाय आता पूर्ण पहिल्या दिवशी टिकणार का नाही, नका टिकू देऊ, हळूहळू प्रॅक्टिस करू। 2-3 दिवसामध्ये पाय टेकला जाईल, हात मागे। शेतकरी जसा शेती नांगरतो तर जमीन कशी भुसभुशीत सुपीक होते, तशीच आपली पाठ अतिशय याच्यामध्ये छान प्रकारे त्याला खूप चांगलं फ्लेक्झिबिलिटी येते आणि सुपीक होते। पाठीचा कणाही मजबूत होतो। काही सेकंद याच्यामध्ये सुरुवातीला थांबा, हळूहळू कालावधी वाढवा, 2 मिनिटापर्यंत कालावधी घेऊ शकता। आणि सोडताना इथे पण हीच काळजी की सावकाश पायांची जी स्थिती आहे झटक्याने खूप घ्यायचं नाही किंवा झटक्याने सोडायचं नाही, या पद्धतीने आपल्याला सोडायचं आहे। मग ह्याचं दोन्हीचं आसनांचं पूरक आसन करायचंच आहे, कारण की त्याचे साईड इफेक्ट व्हावे नाही म्हणून पूरक आसन आहे। पद्मासनात घालायचं आहे। पद्मासनामध्येच आपल्याला दोन्ही हाताच्या आधाराने अशी आपल्याला मान ठेवायची, दोन्ही हात आपले दोन्ही अंगठे धरायचे आणि जर 5 मिनिटं आपण सर्वांगासन करत असाल तर कमीत कमी 2 मिनिटं आपल्याला मत्स्यासन करायचं। ह्यामध्ये पण सोडताना आधी हाताला इथे घ्यायचं, हाताच्या आधाराने मान सरळ करायची, नंतर 2ला हात खाली, 3ला एक पाय सोडला, 4ला दुसरा पाय सोडला आणि काही सेकंद या पद्धतीने शवासन। या पद्धतीने आपण हे 3 अतिशय उपयुक्त जे आसनं आहेत ते आपण बघितलेले आहेत। आज माझे बरेच व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, तर प्रत्येकाला सांगा आणि शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि घरच्या
घरच्या घरीच आपण कसं निरोगी होऊ शकतो हे आपण शिकत आहोत. आपला उद्देशही व्हिडिओ बनवण्याचा हाच आहे की प्रत्येक व्यक्तीने स्वस्थ राहावं. तुम्ही नक्कीच शेअर कराल हीच मला अपेक्षा. ओम धन्यवाद.